आज आपण रेड फणस आणि बारोमाही फणस याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बबन गडवे सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे काय, मी आमच्या फार्मर्स फ्रेंड फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं आपल्या देशात येणाऱ्या नवनवीन पिकाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतो. मित्रांनो, हे लाल आणि हे पिवळं बारोमाही जे फणस आहे, हे अशा व्हरायटीज आहेत की याला लवकर फणस लागतात. हे 2 वर्षाचे ही बाग आहे आमची फणसाची आणि याला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याला हे बघा फणस इथे लागलेले आहे. जनरली खोडाला फणस लागत असतो आणि हे जास्त कोकण किनारपट्टीवर येणारं पीक आहे. परंतु आता असं नाही, आता आपण या फणसाची शेती कुठेही करू शकतो. ह्या बारोमाही फणसाची जे व्हिएतनाम फणस आहे, याचे जे फळ आहे ते जास्त बारीक पण राहत नाही आहे आणि जास्त मोठं पण होत नाही आहे. त्याच्यामुळं ही एक्सपोर्ट जी क्वालिटी आहे ती मॉलमध्ये विकण्यासारखी पैसा देणारी. हे बघा, याला कुठेही फणस लागतात. जनरली खोडाला फणस लागत असतात, परंतु याला हे फणस याची माहिती तुम्हाला आम्ही संपूर्ण देणार आहोत. जी काही याची लागवड कशा पद्धतीनं होणार आहे, याच्यावर काय, हे बघा खाली जमिनीवरती याचे फणस टेकलेले आहेत. या 2 वर्षाच्या झाडाला इथे फणस लागलेले हे प्रत्यक्ष व्हिडिओ आहे. मित्रांनो, आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारच्या आणखी काही बऱ्याच व्हरायटी तुम्हाला आमच्याकडे भेटणार आहेत. जसं तुम्हाला आमच्याकडे काश्मीरी बोर आता नवीन आलेले, याची शेतकरी लागवड करतात. ह्या काश्मीरी बोरांचं सुद्धा आमच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला काश्मीरी बोरामधून भेटतात. आमची फार मोठी नर्सरी आहे. तुम्हाला काही नवीन जर पाहिजे असेल, नवीन शेतात जर तुम्हाला काही करायचं असेल, जगातला सगळ्यात मागला आंबा मियाझाकीपासून थायलंडचा रेड बनाना, ग्रीन बनाना, काटीमॉन, रेड आयव्हरी असे सगळ्या प्रकारचे नवनवीन प्रकारचे आंबे लावा. जुनं थोडंसं कमी करा, नवीन काहीतरी लावा. हे सफेद जांभूळ आहे, हा पण फार इन्कम देणारा जांभूळ आहे. याच्यामध्ये ब्लॅकसुद्धा आहे. तुम्हाला जर काही आपल्या शेतामध्ये नवनवीन उपक्रम राबवायचे असतील तर असे शेतकरी माझ्याशी संपर्क करू शकतात. माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे 9768992021. धन्यवाद.